हा सगळा बिझनेस जो आहे तो आमच्या आजोबांनी उभा केलाय. खूप मेहनत केली आहे त्यांनी. मला सुद्धा त्यांच्यासारखीच सुरुवात करायची. अगदी शून्यातून सगळं उभं करायचंय. मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे फ्रॉम स्क्रॅच, आणि तेही माझ्या पर्सनल सेव्हिंग्ज मधून. पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि सॉरी काय नाव म्हणालात? दीपिका. हा, दीपिका. मी आणि दीपिका 1 BHK मात्र नक्की घेऊ शकू. 1 BHK ते काय असतं? ते घर असतं. हं? आणि अशा या हॉलमध्ये अशी 10 घरं बसतील. नाही पण तुम्ही घाबरू नका. म्हणजे त्याचा एक असा आलिशान हॉल, असा एवढा हॉल एवढा असेल छान, आणि त्याला लागून एक छोटंसं किचन, आणि त्यालाच लागून एक छोटीशी बेडरूम. पण बेडरूम मध्ये एक बेड नीट राहील एवढी जागा असेल, आणि किचन पण छोटं असलं तरी तू व्यवस्थित उभं राहून स्वयंपाक करू शकशील एवढी जागा नक्कीच असेल. मम्मी स्वयंपाक. नाही, मी काय म्हणतो म्हणजे आपला घरचा एवढा मोठा बिझनेस असताना कशाला ना, म्हणजे हो, घरचा बिझनेस आहेच हो, आणि ते सांभाळायला सगळे घरचेही आहेत. मला माझं ड्रीम परस्यू करायचं आहे. आर यू सिरियस यश? पण तू हे आधी का नाही सांगितलं सगळं? म्हणजे आता तू घर सोडून जाणार? यश प्लीज नको ना जाऊस. करेक्ट आहे यश, नको जाऊस ना. नाही नाही काका, प्लीज मला आता थांबवू नका. माझं ठरलंय. अहो, म्हणून तर मी भारतात थांबलोय आणि मुंबईच्या आपल्या छोट्याशा ऑफिसमध्ये जाऊन कामाची सवयही करतोय. अरे पण दीपिका, मी तुला सुखात ठेवीन. उद्याच मी या प्रॉपर्टीवरचे माझे सगळे मालकी हक्क कायदेशीररित्या सोडणार आहे. आणि परवा लग्न. तुला आत्ता वेळ असेल तर आपण जाऊन 1 BHK बघून येऊया का? पप्पा, मम्मी. आम्ही निघू का? हो हो, म्हणजे तसं लग्न ठरलेलंच आहे. हे बघा, हे मुलीचं लग्न आहे. एका भेटीत थोडी होतं. आम्ही कळवतो. नाही 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 मिस्टर सराफ, तुम्ही फोन करा मला. मी तुमच्या फोनची वाट बघते. ओके प्लीज, आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. ओ ओ सराफ, सराफ गेले. हे तुझं आवडलंय आपल्याला 1 BHK. यश, हे नवीन बिझनेस काय खोल डोक्यात घेतलंयस तू? मी असं काहीही करणार नाही. त्या सराफांना तर मी दिसतही नव्हतो. ते इथे एक बिझनेस डील करायला आले होते, आणि लग्न हे डील नसतं. अरे मुलगी जर पसंत नव्हती तर नाही म्हणायचं. हे सगळं का? कारण मला हीच नाही, कुठलीच मुलगी कधीच पसंत पडणार नाही. कारण मला लग्नच करायचं नाहीये. लग्न करण्यासाठी प्रेम असावं लागतं, जे एकदाच होतं आणि जे होऊन गेले. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज हा विषय इथेच थांबवा. एक मिनिट. यश, तू लग्न करायचं नाही? ठीक आहे, आता माझं आहे का सगळ्यांनी. जोवर यश लग्न करत नाही तोवर विलवर मी सही करणार नाही. आणि या दरम्यान माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या कंपनीची मालकी ट्रस्टकडे जाईल. तुमच्या हातात काहीही राहणार नाही.
हो आणतो, सगळं घेऊन येतो, काय काळजी करू नको. अहो इंजिनियर, आता काय तुम्ही अर्ध्या कापून ठेवलेल्या उदबत्त्या संपत आल्यात. येताना उदबत्तीचा पुडा घेऊन या. आणतो, सगळं विसरू आणतो, नका. नाही विसरत ग. हो आता काय समोर बघा. हा बाई, नाही अजून आली नाही ती इथे. हा एक इथेच थांबलो आम्ही. हा अहो नेहाकडे दिवसुली करणारी माणसं आलेली दिसत आहेत. तुम्ही असं करा, नेहाला फोन करा, तिला म्हणावं इतक्यात येऊच नको इकडे, आपण फोन करू तेव्हाच ये म्हणावं. अहो ती बिचारी लहान पोर परी घाबरते हो. काळजी करू नको, तू आज जा आधी. हो जाते. आणतो मी, काय काळजी करू नको, विसरणार नाही. आईस्क्रीम खाऊया. तुला आज आता काही गोडाचं मिळणार नाही. आज पूर्ण दिवस ऑफिसमध्ये खूप चॉकलेट्स खाल्ले आहेत तू, सो नो गोड आज. थांब एक मिनिट. बंडू काका, हॅलो. हा काका. हा नेहा, अगं कुठे आहेस तू बळा? काका मी घरीच येते. काही आणायचंय का? नाही अगं, आणायला मीच बाहेर पडलो होतो. मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? ते गुंड आले तुझ्याकडे वसुलीसाठी. तू लगेच येऊ नकोस. काका हो, ते रोजचं झालंय. असं घाबरून कसं चालणार आता? अगं तसं नाही ग, परीची काळजी वाटते. मी फोन करतो, मग निघतो. ठीक आहे काका, ठेवते. हा ठेव, ये. काय झालं आई? तुला आईस्क्रीम खायचंय ना? चल खाऊ. खरंच? खरं एक दिवस मा. सिरियसली जग्गू, याने एवढा अभिनय केला? अरे ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स. मला तर एक क्षण वाटलं हा होकार देतो काय, पण कसं काय त्या सराफाच्या दीपिकाचा आणि त्याच्या मम्मीचा पचका केलाय नाही, आणि दोन्ही काकूंचा पापड मोडला. क्या बात है यार यश, क्या बात है. शाळा कॉलेजमध्ये कधी तू स्टेजवर नाही चढलास आणि इथे एवढा नॅचरल परफॉर्मन्स. ओ कमाल आहे. ठीक आहे, आत्ता तू नकार दिलायस, पण असं किती दिवस चालणार? या तुझ्या दोन्ही काकू तुझं लग्न लावणार म्हणजे लावणारच. इस्टेटीतला वाटा हवाय ना, लग्न लावल्याशिवाय कसं मिळणार? आजोबा तुम्ही नेहमी त्यांना का ब्लेम करत असता? हा, आणि मी 100 वेळा सांगितलं, प्रेम एकदाच होतं. अरे दाती एकदाच पडतो, पण पुन्हा येतो ना. तसं प्रेम पुन्हा येऊ शकतं. मग कधी, कोण, कुठे, कसं भेटेल काय सांगता येत नाही. बेमारूनपणे भेटणार तो. करेक्ट जग्गू, एकदम करेक्ट बात बोले. समजा, तुझ्या मित्राला समजा. माझी तुझी रेशीम